Good morning, student. Welcome to e-learning program. In today's, we have learned most important point of vector. Second point, that is section formulas. मग फर्स्ट सेक्शन फॉर्म्युलेमध्ये पहिला जो फॉर्म्युला पाहिजे आपल्याला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. आता एक थेरम आहे, परीक्षेला विचारू शकतात 3 मार्कसाठी. पहा, थेरमची स्टेटमेंट तुम्हाला अशी परीक्षेला दिली जाईल. प्रूफ लिहायचं आहे तुम्हाला. मग स्टेटमेंट let capital A be point whose position vector small a vector, capital B point whose position vector small b vector be any 2 points in the space, and capital R whose position vector small r be point on the line segment AB, dividing it internally in the ratio m as to n, then r vector is equal to m into b vector plus n into a vector divided by m plus n. तर अशी स्टेटमेंट तुम्हाला परीक्षेला दिली जाईल आणि याचं तुम्हाला प्रूफ लिहायचं आहे. सुरुवातीला प्रूफ लिहिताना काय करायचं, सुरुवातीला डायग्राम फाइंड करायची. मग डायग्राम कशी फाइंड करायची, ओरिजिन आहे, कॅपिटल ए कॅपिटल बी एनी 2 पॉईंट्स आहेत, त्याचे पोझिशन वेक्टर स्मॉल ए वेक्टर स्मॉल बी वेक्टर, त्याची तशी डायरेक्शन दाखवायची. ओ बी वेक्टर इज इक्वल टू बी वेक्टर, ओ ए वेक्टर इक्वल टू ए वेक्टर, and R be any point on the line segment AB which divides AB internally in the ratio m as to n. Then R पॉइंट जो आहे त्या R पॉइंटचा जो पोझिशन वेक्टर स्मॉल r वेक्टर आहे तो r वेक्टर कसा फाइंड करायचा, m इंटू बी वेक्टर प्लस n इंटू ए वेक्टर डिवाइड बाय m प्लस n. हा झाला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. आता याचं प्रूफ आपल्याला लिहायचं आहे. डायग्राम अशी व्यवस्थित फाइंड करा. मग प्रूफ लेट ओ बी ओरिजिन. ओ काय आहे, ओरिजिन आहे. देन ओ ए वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर, ओ बी वेक्टर इक्वल टू बी वेक्टर. नेक्स्ट लेट स्मॉल आर वेक्टर बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट कॅपिटल आर which divides the line segment AB internally in the ratio m as to n. Then length of AR divided by length of RB, length of AR divided length of AB is equal to m upon n. हे लिहिले, लेंथ ऑफ ए आर डिवाइड लेंथ ऑफ आर बी इज इक्वल टू एम अपॉन एन. मग एन लेफ्ट साईडला घेतलं आणि हा लेंथ ऑफ आर बी राईट साईडला घेतला तर पहा काही, देअरफॉर एन इंटू लेंथ ऑफ ए आर इज इक्वल टू एम इंटू लेंथ ऑफ आर बी. आता लेंथ ऑफ ए आर म्हणजेच काय, मॅग्निट्यूड ऑफ ए आर वेक्टर. देअरफॉर एन इंटू magnitude of AR vector is equal to magnitude of m into magnitude of RB vector. आता AR वेक्टर and RB वेक्टर यांची जी डायरेक्शन आहे कशी आहे, सेम आहे. AR ची डायरेक्शन ए कडून आर कडे, RB ची डायरेक्शन आर कडून बी कडे आहे. देअरफॉर n इंटू AR वेक्टर इज इक्वल टू m इंटू RB वेक्टर. रिझन लिहायचं, सिन्स दी वेक्टर ए आर वेक्टर अँड आर बी वेक्टर बी सेम डायरेक्शन, त्यांची कशी डायरेक्शन आहे, सेम आहे. मग ए आर वेक्टर म्हणजेच पोझिशन वेक्टरमध्ये कसं लिहिता येईल, आर बी वेक्टर म्हणजेच पोझिशन वेक्टर कशामध्ये लिहिता येईल. देअरफॉर एन इंटू ओ आर वेक्टर मायनस ओ ए वेक्टर पोझिशन वेक्टर. तसंच आर बी वेक्टर पोझिशन वेक्टरमध्ये एम इंटू ओ बी वेक्टर मायनस ओ आर वेक्टर. मग एन ने मल्टिप्लाय केलं
किंवा त्यामध्ये ओ आर वेक्टर म्हणजेच आर वेक्टर एन इंटू आर वेक्टर मायनस ए वेक्टर इज इक्वल टू एम इंटू बी वेक्टर मायनस आर वेक्टर पाहिजे ते ओ आर वेक्टर म्हणजेच आर वेक्टर. मग देअरफोर हा एन ने मल्टिप्लाय केलं एन इंटू आर वेक्टर मायनस एन इंटू ए वेक्टर इज इक्वल टू एम इंटू बी वेक्टर मायनस एम इंटू आर वेक्टर. इथे बरोबर आहे, इथे आर पाहिजे, आर वेक्टर. आता राईट साईडला एक आर वेक्टर आहे, लेफ्ट साईडला एक आर वेक्टर आहे. मग आर वेक्टर लेफ्ट साईडचे राईट साईडचे लेफ्ट साईडला घेऊ, एका साईडला घेऊ, आणि विदाउट आर वेक्टरचे टर्म जे आहे त्या राईट साईडला. मग एम आणि आर वेक्टर जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये एम प्लस एन इंटू आर वेक्टर इज इक्वल टू एम इंटू बी वेक्टर प्लस एन इंटू ए वेक्टर. मग यावरून आर वेक्टर ही स्टेप आली, लेफ्ट साईडला घेतलं तर इथं आली एम इंटू आर वेक्टर प्लस एन इंटू आर वेक्टर इक्वल टू एम इंटू बी वेक्टर प्लस एन इंटू ए वेक्टर. मग आर वेक्टर कॉमन घेतलं तर एम प्लस एन इंटू आर वेक्टर इज इक्वल टू एम इंटू बी वेक्टर प्लस एन इंटू ए वेक्टर. देअरफॉर आर वेक्टर इक्वल टू एम इंटू बी वेक्टर प्लस एन इंटू ए वेक्टर डिवाइड बाय एम प्लस एन. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. तसं जर व्यवस्थित प्रूव्ह केलं तर तुम्हाला 3 मार्कला विचारलं असेल तर 3 मार्क तुम्हाला काय करणार मिळणार आहे तिथे. आता सेकंड पॉईंट आहे मिड पॉईंट फॉर्म्युला. जर हा आर पॉईंट जो आहे ए बीचा जर मिड पॉईंट असेल म्हणजेच ए आर लेंथ आणि आर बी लेंथ इक्वल असेल तर जो आर वेक्टर आहे त्या आर वेक्टरचा पोझिशन वेक्टर कसा लिहायचा. इफ capital R whose position R vector is the midpoint of line segment AB, then M is equal to N. दोन्ही M आणि N लेंथ कशी असेल इक्वल असेल. सो M as to M is equal to 1 as to 1 किंवा याच्यामध्ये M is equal to M ठेवा किंवा N is equal to N M ठेवा तर काय एक एम इक्वल टू किंवा एन इक्वल टू एम ठेवलं तर पहा आर वेक्टर इज इक्वल टू एम इंटू बी वेक्टर प्लस एन इंटू एम इंटू ए वेक्टर डिवाइड एम प्लस एम. एम प्लस एम म्हणजे 2m येईल. राईट साईडमधून एम कॉमन घेतलं, लेफ्ट साईडमधून एम कॉमन घेतलं तर काय येईल बी वेक्टर प्लस ए वेक्टर डिवाइड बाय 2 येईल. दॅट इज आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर डिवाइड बाय 2. तर लक्षात ठेवायचा जर आर इज अ मिड पॉईंट असेल तर आर वेक्टरचा पोझिशन वेक्टर कसा लिहायचा ए वेक्टर प्लस बी वेक्टर डिवाइड बाय 2 करायचं. आणि जर आर हा जो पॉइंट आहे डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी इंटरनली असेल इन द रेशिओ एम एज टू एन देन आर पॉइंटचे जे पोझिशन वेक्टर आहे स्मॉल आर वेक्टर तो कसा लिहायचा तर एम इंटू बी वेक्टर इकडे एम इंटू बी वेक्टर प्लस एन इंटू ए वेक्टर डिवाइड बाय एम प्लस एन. तर हा झाला इंटरनल फॉर्म्युला आणि मिड पॉईंट फॉर्म्युला. आता थर्ड जो आहे थर्ड सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. प्रूफ लिहूया, स्टेटमेंट पाहूया. लेट कॅपिटल ए हुज पोझिशन वेक्टर स्मॉल ए अँड capital B whose position vector small b be any 2 points in the space and R point whose position vector small r be any point on the line segment AB dividing it externally in the ratio m as to n. Then R जो वेक्टर आहे किंवा आर पॉईंट जो आहे त्याचा पोझिशन वेक्टर जो आहे आर वेक्टर तो कसा फाइंड करायचा तर एम इंटू बी वेक्टर मायनस एन इंटू ए वेक्टर डिवाइड बाय एम मायनस एन. आता याचं डायग्राम प्रूफ तुम्हाला अशी स्टेटमेंट दिलेलं असेल तर त्याचं डायग्राम फाइंड करता आली पाहिजे. आता हे डायग्राम पहा. ए पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर आहे ए वेक्टर, बी पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर आहे बी वेक्टर.
आणि आर जो पॉइंट आहे डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी, डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी एक्सटर्नली म्हणजे त्याच्या बाहेर असणार एक्सटर्नली इन दी रेशिओ यम ॲज टू यम. ए पासून आर पर्यंत डिस्टन्स यम आणि बी पॉइंट पासून आर पर्यंत डिस्टन्स यम. देन हा जो आर पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर जो स्मॉल आर आहे तो कसा फाइंड करायचा, तर यम इंटू बी वेक्टर प्लस मायनस एन इंटू ए वेक्टर डिवाइड बाय एम मायनस एन. फक्त इंटरनल मध्ये आणि एक्सटर्नल मध्ये चेंज काय आहे, प्लसच्या ऐवजी मायनस. आता ह्याचं आपण प्रूफ लिहूया. इथं ओ आहे, लेट ओ बी ओरिजिन, देन ओ ए वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर स्मॉल ए and OB vector is equal to small b vector. Let r vector small r vector be the position vector of point R which divides the line segment AB externally in the ratio m as to n. Then length of AR divided by length of BR किंवा आर बी, लेंथ ऑफ आर बी इज इक्वल टू यम अपॉन एन. लेंथ ऑफ ए आर डिवाइड लेंथ ऑफ आर बी इज इक्वल टू यम अपॉन एन. मग हा एन लेफ्ट साईडला घेतला, हा लेंथ ऑफ आर बी राईट साईडला घेतला तर मल्टिप्लाय. मग therefore length of AR is equal to m into length of RB. Therefore length म्हणजेच magnitude of vector. Therefore n into magnitude of vector AR is equal to m into magnitude of vector RB. Therefore n into vector AR is equal to minus m into vector RB. Since पुढे लिहायचं, the vector AR and vector RB be opposite direction. AR ची डायरेक्शन ए कडून कुठे आहे, आर कडे आहे. तसंच आर बी वेक्टरची डायरेक्शन आर कडून बी कडे अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून इथे मायनस आहे. देअरफोर पोझिशन वेक्टर मध्ये लिहिलं n वेक्टर इंटू ओ आर वेक्टर मायनस ओ ए वेक्टर इज इक्वल टू m इंटू ओ बी वेक्टर मायनस ओ आर वेक्टर. ओ आर वेक्टर म्हणजेच आर, ओ ए वेक्टर म्हणजेच ए वेक्टर, ओ बी म्हणजेच स्मॉल बी वेक्टर. Therefore n into r vector minus a vector is equal to minus m into b vector minus a vector. आता n ने मल्टिप्लाय केलं, मायनस m ने मल्टिप्लाय केलं, n वेक्टर n इंटू आर वेक्टर मायनस n इंटू ए वेक्टर इज इक्वल टू मायनस m इंटू बी वेक्टर प्लस m इंटू आर वेक्टर. आता आर वेक्टरचं जी टर्म आहे ते आपण राईट साईडला घेऊया, एका साईडला घेऊया. मग n इंटू आर राईट साईडला घेतो मायनस होईल, हा m इंटू बी वेक्टर जो आहे राईट साईडला घेतला प्लस होईल. देअरफोर m इंटू आर वेक्टर मायनस n इंटू आर वेक्टर इज इक्वल टू m इंटू बी वेक्टर मायनस n इंटू ए वेक्टर. लेफ्ट साईडमधून काय कॉमन घेता येईल, आर वेक्टर कॉमन घेता येईल. मग ब्रॅकेटमध्ये राहील m मायनस आर इंटू आर वेक्टर इज इक्वल टू m इंटू बी वेक्टर मायनस n इंटू ए वेक्टर. देअरफोर आर वेक्टर काय लिहिता येईल, आर वेक्टर इज इक्वल टू m इंटू बी वेक्टर मायनस n इंटू ए वेक्टर डिवाइड बाय m मायनस n. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता नोट नंबर 1. If R divides the joint two points AB in the ratio K:1, R divides the joint two points AB in the ratio K:1, then R वेक्टरचे पोझिशन वेक्टर फक्त m इज इक्वल टू k आणि n इज इक्वल टू 1.
k into b vector plus 1 into a vector divided by k plus 1. If division is internal and external, r vector is equal to k into b vector minus 1 into a vector divided k minus 1 if division is external. Note number second, in triangle ABC, centroid capital Z divides the medians internally in the ratio 2:1 and is given by G vector is equal to A vector plus B vector plus C vector divided by 3. See diagram. ट्रायंगल आहे ए बी सी, उज पोझिशन वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टर आणि ह्या जे 3 मीडियन्स आहेत ए डी, त्यानंतर असे इथे ई म्हणू, एफ म्हणू, ई बी आणि सी एफ, या 3 मीडियन्स ज्या आहेत या 3 मीडियन्स डिवाइड्स internally in the ratio as 2:1. देन जो सेंट्रॉइड पॉइंट जी आहे त्याचा पोझिशन वेक्टर जो स्मॉल जी वेक्टर आहे तो कसा फाइंड करायचा, तर ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड बाय 3 म्हणजे 2 + 1 3. त्यानंतर थर्ड, इन टेट्राहायड्रॉन ए बी सी डी, centroid capital Z divide the line segment joining the vertices of tetrahedron to the centroid of the opposite triangle in the ratio 3:1 and is given by G vector is equal to A vector plus B vector plus C vector plus D vector divided by 4. See figure. टेट्राहायड्रॉन आहे ए बी सी आणि डी आणि त्यांचा जो आता हा ट्रायंगल आहे, हा टेट्राहायड्रॉन आहे. त्या टेट्राहायड्रॉन मध्ये जो सेंट्रॉइड आहे जी, तो जी जो डिवाइड करतो इंटरनली इन द रेशिओ ॲज 3:1. देन तो सेंट्रॉइड जो आहे त्याचा जो पोझिशन वेक्टर आहे स्मॉल जी, तो कसा फाइंड करायचा, तर ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर प्लस डी वेक्टर डिवाइड बाय 4. आणि जर ट्रायंगल मध्ये असेल सेंट्रॉइड तर ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड बाय 3. तर एक फॉर्म्युले लक्षात ठेवा. तर आपण किती फॉर्म्युले पाहिले, 3 फॉर्म्युले पाहिले. म्हणजे पहिला पॉईंट पाहिला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन्स, त्यामध्ये सेकंड मिड पॉईंट फॉर्म्युला, थर्ड पाहिला सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. आणि जर ट्रायंगल जर असेल तर त्याचा सेंट्रॉइड कसा फाइंड करायचा, आणि टेट्राहायड्रॉन असेल तर त्याचा सेंट्रॉइड कसा फाइंड करायचा. तर पुढच्या लेक्चरला आपण पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट पाहू. थांबव. थँक्यू.